नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। कमेंट करून सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न होता तो म्हणजे सर एमएच नर्सिंग सीईटी 2025 साठी कट ऑफ केवढा राहील। मला 90% पर्सेंटाइल आहे तर मला जे मेडिकल कॉलेज मुंबईचे मिळेल का, मला 96 पर्सेंटाइल आहेत मला नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का। असे खूप सारे विद्यार्थी त्यांचे मार्क्स आणि त्यांची कॅटेगरी कमेंट करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। तर हो विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच असेल की तुम्ही तुमचा कट ऑफ स्वतः बघू शकता की कुठल्या कॉलेजला किती मार्क्स आवश्यक आहेत ऍडमिशन घेण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी गुगल ओपन केलेलं आहे। या ठिकाणी गुगल सर्च मध्ये जाऊन तुम्हाला एमएचटी नर्सिंग सीईटी 2024 शोधायचं आहे। हे सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही लिंक दिसत असेल, जी लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। या ठिकाणी तुम्ही स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असं म्हणून दिसत असेल, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बीएससी नर्सिंग 2024 ची जी लिंक आहे ती ओपन होईल। तर विद्यार्थी मित्र तुम्ही सांगणार की सर आम्हाला 2025 चा कट ऑफ बघायचा आहे, तर तुम्ही हा 2024 चा का दाखवता। तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा कट ऑफ ज्या टायमाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस होऊन जाईल, ज्या टायमाला सगळ्या कॉलेजेसचे सीट हे फुलफिल होऊन जातील, त्या टायमाला 2025 चा कट ऑफ हा सीईटी सेल 2025 च्या वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळेल। टिल तुम्हाला जर आजचा कट ऑफ बघायचा असेल, या वर्षीचा कट ऑफ तुम्हाला जर माहिती करून घ्यायचा असेल, म्हणजे किती पर्सेंटाइल वरती कोणतं कॉलेज भेटू शकतं, तर तुम्हाला ह्याच वेबसाईट वरती जाऊन कट ऑफ हा बघावा लागेल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिला जो बॉक्स आहे तो आहे बातमी न्यूज करून, बरोबर। तर ह्या बॉक्सच्या खाली आल्यानंतर तुम्हाला दुसरा बॉक्स दिसेल ज्या ठिकाणी नोटिफिकेशन म्हणजे सूचना दिलेली असेल। तर या ठिकाणी पहिलीच नोटिफिकेशन जी आहे नर्सिंग 2024 कट ऑफ, ज्या ठिकाणी न्यू हे नाव ब्लिंक होत असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्याकडे बीएससी नर्सिंग कट ऑफ 2024-25 हा दिसत असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला पाचही गव्हर्नमेंट कॉलेज, त्यांच्या कॉलेजचा कोड, कॉलेजचं नाव, एससी कॅटेगरी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रँक आणि पीसीटी। रँक म्हणजे काय, तुमच्या सीईटी सेलचा जो रँक आहे तो या ठिकाणी दर्शवलेला आहे, आणि पीसीटी म्हणजे काय, तर तुमचे पर्सेंटाइल, बरोबर। असं तुम्ही चेक करून, आता तुमचा रँक तर काही डिस्प्ले झाला नसेल, तुमचे पर्सेंटाइल तर नक्कीच डिस्प्ले झालेले आहेत। 15 मे ला रिझल्ट लागला होता, तुमचे पर्सेंटाइल तुम्हाला सर्वांना सांगण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी पीसीटी म्हणजे काय, पर्सेंटाइल, तुमच्या पर्सेंटाइलच्या तुमची कॅटेगरी आणि तुमच्या पर्सेंटाइल या हिशोबाने तुम्ही समजू शकता की तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकेल। तर या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेले तर सर्व कॅटेगरी त्यांचे पर्सेंटाइल दिलेले आहेत आणि कॉलेजचं नाव देखील दिलेलं आहे। तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचे नाव सर्च करून तुमची कॅटेगरी पाहून तुम्हाला एक अंदाज लागू शकतो की तुम्हाला किती पर्सेंटाइल वरती, किती मार्क्स वरती कुठलं कॉलेज भेटू शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही बीएससी नर्सिंगचा कट ऑफ हा बघू शकता। ही माहिती कुठल्याही युट्यूब चॅनलला दाखवलेली नसून, कुठल्याही युट्यूब चॅनलने अजूनपर्यंत दिलेली नसून, फक्त आपल्या युट्यूब चॅनलला प्रथम आणि पहिल्यांदा दिली जात आहे। तर मी आशा करतो तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये तुमचे सीईटीचे पर्सेंटाइल व तुमची कॅटेगरी कमेंट करायला विसरू नका। टिल देन टेक